भीमाशंकर टाइम्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण आहोत आता गोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटातील हिंगवलेवाडी येथे. निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे. राजकीय वातावरण तापलेलं आहे. अशातच आपण या ठिकाणी हवा कुणाची किंवा वातावरण नक्की कोणाचं आहे, कोणाच्या बाजूने वातावरण आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्यासोबत आता आहेत ज्येष्ठ नागरिक. काय नाव तुमचं? शंकर इंगवले. या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे हा, आणि कोणाची इथं हवा आहे आणि कोण निवडून येऊ शकते या इथं शक्यतो आपले ना दरेकर भाऊसाहेब, त्यांची पत्नी हा. आणि कपिल काळे. का कपिल काळे दरेकर? कपिल काळे म्हणजे ज्या टायमाला बीडी अण्णा काळे ना आमदार होते त्या टायमाला ह्या भागाचा बहुतेक त्यांनी ना विकास केलेला आहे. आणि हा होतकरू पोरगा आहे हो. जे आता जे जुने पाणी राहिले त्यांना कसं आहे का थोडस गती नाही त्यांच्याकडे राहिली, पण हा उमेद नवीन उमेदचा पोरगा आहे म्हणल्यावर हा नक्की कामं करू शकणार असं एवढी गॅरंटी आहे. अजून काय सांगते अजून काय वाटतं दरेकरांबद्दल काय सांग? दरेकर तर आता गेल्यावर पहिल्या पंचवार्षिकला तर ते होतेच. त्यांनी बहुतेक कामं आमच्या इकडे केले, पिण्याच्या पाण्याचं हे केलंय. म्हणजे बहुतेक कामं आहे त्यांची, चांगली आहे, खूप चांगली आहे. बीडी अण्णांच्या काळात तुम्ही होते त्या भागात का? होते ना. तो त्या टायमाला शरद पवारचं ते पोलत सरकार होते, पण काम त्यांचं खूप चांगलं होतं. आणि मी तर म्हणतो त्यांच्या डोळ्यामुळे त्यांच्या नातूला आहे ना नक्की बहुतेक भरभरून मत देतील सर्व नागरिक. हा त्या इतर उमेदवार आहेत त्यामध्ये कैलास काळे उभे आहेत, अजूनही उमेदवार आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? परत ते हुले मॅडम आहेत, त्यांचं काय बद्दल? आता ते कसं झालंय का राष्ट्रवादी आपण आहे ना का केंद्राकडून महाराष्ट्रात जर आलं तर बहुतेक आपण आहे ना भाजप आणि शिवसेनेचे बहुतेक ठिकाणी जिल्हा परिषद, नगरपालिका, अमुक तमुक हे सर्व तेच आले. त्याच्यामुळे ही लिंक आहे ना आपल्याला का लावून द्यायची का उद्या आपल्याला जो काही निधी येणार तो भरभरून येणार. त्याच्यामुळं आपल्याला ह्या माणसांच्या मागे गेलं पाहिजे असं. वरती सत्ता आहे म्हणून वरती सत्ता असल्यामुळे या ठिकाणी निधी पण भरपूर येईल असं? भरपूर येणार. मग निधी तुम्हाला कमतरता पडणार नाही निधीची. मग आता अजून बीडी अण्णा होते तर बीडी अण्णांनी त्यावेळेस काय काय कामं केली असं तुम्हाला माहिती आहे? त्या टायमाला असे आमच्या सरकार आहे ना पायाने जायचं, पावसात गुडघे एवढ्या चिखलात जात होतो, पण ते त्या टायमाला सडकांची कामं बिमं केली. परत हे असं पाझर तलाव, अमुक तमुक अशी कामं आहे ना त्या टायमाला त्यांच्या राज्यात त्यांनी करून घेतली. इतर उमेदवारांनी पण कामं केलीत ना? केले तर आहे असं नाही, पण ते आपल्या इकडे जास्त करून यांनी आहे ना जे काय करायचं होतं ते केलं त्यांनी. हा, मग कपिल काळे का उमेदवार पाहिजे तुम्हाला? कपिल काळेच का पाहिजे, मग इतर का नाही? आता ते त्यांचे नातू आहे म्हटल्यानंतर कसं आहे का तो एक वारसाच लागला घराला, एक आमदारकीचा वारसाच आहे. आणि त्यांचं ते काम बघून जर त्यांचा नातू अजून पुढे चालत असेल तर आपण का मत देऊ नये त्याला, असं माझं तरी मत आहे. नमस्कार बाबा, तुमचं काय नाव? बबनराव गाव्हाणे. कोण उमेदवार म्हणजे कोण उमेदवार निवडून येऊ शकतं? कोणाची हवा आहे या भागात? आता इथे बहुतेक धनुष्यमानाचीच हवा इथे. आणि कपिल काळे आणि दरेकर मॅडम यांनी भरपूर त्याच्या कामाचं एक हवा निर्माण केली असेल. आणि त्यांच्या काळामध्ये आणि तरुण रक्ताला जर आपण वाव दिला तर ते अधिक जोमाने कामं होतील. म्हणून आपण प्रत्येकाने सर्वसामान्य माणसाने विचार करावा आणि ह्यांच्या प्रगतीला आपण वाट दाखवून द्यावी. म्हणजे तरुण लोक पळतील जास्त असं मत आहे? नाही, पळतील नाही, त्यांच्याकडून विकास होण्याची फार आम्हाला आतुरता लागली आहे. हो. मग कोणाची हवा आहे या भागात? आता ह्या भागात बहुतेक कपिल काळे आणि मॅडमची, दरेकर मॅडमची हवा जास्त आहे. आणि यंदा जर आपण एक मताने निवडून दिलं तर आपल्याला विकासाचे कामं भरपूर पाहायला मिळतील. हो, असं तुम्हाला हे आहे? आमचा आत्मविश्वास आम्हाला सांगतो. आत्मविश्वास आहे तुमचा? हो. बाकीचे उमेदवार देणार नाही? बाकीचे उमेदवार नाही, त्यांनी अद्यापर्यंत एवढं काय लोकांसाठी काही केलं नाही, कुठल्याही सुविधा नाही, काही नाही. रस्ते बघा, हे बघा. हुले राष्ट्रवादीला हुले मॅडम आहेत, त्यानंतर कैलास भाऊ आहेत. हा, त्यांच्याकडून अशी विकासाची कामे अद्यापर्यंत झालेली नाहीत काही. झालेली नाही? हो.
म्हणून आपण काय करायचं, सर्वांनी विचार करून आपल्या ह्या नवीन या जुन्या जाणत्या उमेदवाराला अधिक मतांनी निवडून आणायला पाहिजे. मग कोणाची हवा आहे या भागामध्ये? आता ह्या गल्ल्या धनुष्यबाणाची हवा आहे आणि लोकांनी सुविध लोकांनी विचार करा, धनुष्यबाणाला ते एक मतांनी निवडून द्यावं. आजी काय नाव तुमचं? मीनाबाई हरिश्चंद्र गव्हाणे, कोणता उमेदवार येऊन निवडून येतं? शिवसेनेचा. शिवसेनेचा. का? त्यांनी कामं केली आमची भरपूर. बाकीचे आहेत ना इतर पक्ष, राष्ट्रवादी आहे, आता नवीन आहे. बीजेपी आहे. नाही आहेत पण ते नवीन आहेत. आमच्या मनाने आहे धनुष्यबाण निवडून यावा. का पण कोण धनुष्यबाणाचे कोण उमेदवार आहेत? नदीदास दरेकर आणि त्यांचं ते नाव येईन मला. कपिल काळे. हा कपिल काळे. हा हा कपिल काळे यावं असं. कपिल काळे कोण आहेत? आता ते मला नाही एवढं माहिती. हा ते आता त्यांना माहिती, मला नाही एवढं माहिती. हा हा बीडी अण्णांचे नातू येतील निवडून. हा, आमचं म्हणणे येतील का बीडी अण्णांचे नातू? 100% येणार. हा. हा आमचं म्हणणे आहे त्यांनी यावा. काय यावा त्यांनी? अहो ही कामं केली भरपूर, एवढी ही झाल्या, केलं त्यांनी आमच्यासाठी. मग आम्हाला आशा वाटते त्यांनी यावा आमच्या दरेकरांनी. दराकरांनी. हा आता नवीन मुलगा उभा राहिलाय कपिल काळे, एकदम तरुण आहे, युवा आहे. आलते त्या दिवशी आले होते, सांगितले त्यांनी. काय म्हणले? म्हणले तुम्ही चित्र दाखवली धनुष्यबाण आणि ती बाईला दाखवलं. म्हणले याच्यावर तुम्ही मत द्या. म्हणलं तुम्ही 100% आम्ही तुमच्या मागे आहे, तुम्ही काही काळजी करू नका. त्यांच्या मामाचंच गाव आहे हे, कुणाच्या? दिदास दरेकराचे. हा. हा गव्हाणे. हा आमची इच्छा आहे धनुष्यबाणाने निवडून यावा. कोण कोण? दिदास दरेकर आणि ती मॅडम ते मॅडम आणि ते कपिल काळे. हा 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 दरेकर मॅडम आणि कपिल काळे. आणि इतर कोणाला देणार नाही का तुम्ही मतदान? आता या बघा, या बाकीचे पण करतील ना काम? करू द्या, पण आता एकदा शब्द गेला तो गेला असे. आजी तुमचं काय नाव? माझं नाव जनाबाई सुरेश गव्हाणे. कोणाची हवा आहे इथं? शिवसेना. शिवसेनेची? राष्ट्रवादीची नाही का? नाही आहे तरी पण आपल्याला वाटलं आपण शिवसेनेला द्यायचं मत, आपण त्यांनाच देणार. कोण आहे शिवसेनेचे उमेदवार? कपिल काळे दरेकर मॅडम. दरेकर मॅडम. बाकीचे पण आहेत ना? असू द्या ना, बाकीची आहेत ते हुले आहेत, असू द्या, सगळी जरी राष्ट्रवादीचे, परत कैलास काळे आहेत, सगळी आहेत, पण आपण आता यांना मत दिलं शिवसेनेला. बीजेपीचे पण आहेत, असू द्या, आपण निलेश काळे. असू द्या, जाऊ द्या, पण आपण एकाला मत दिलं म्हणजे त्यांनाच द्यायचं, शिवसेनेला. शिवसेनेला हा विकास होईल का पण शिवसेना? होणार होणार. वाटतं तुम्हाला? हा वाटतं तर होणार. भरपूर मत आहेत शिवसेने. लाडकी बहीण आणली ना मस्त. काय आणली? काय 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 काम आणली शिवसेनेने? लाडकी बहीण. लाडकी बहिणीची कामं आणली त्यांनी. कोणी आणली? शिंदे साहेबांनी. शिंदे साहेबांनी. आजी काय तुमचं नाव? नाही नमस्कार. या ठिकाणी शिवसेनेची हवा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शिवसेनेचेच उमेदवारांना निवडून देणार असं इंगवलेवाडी गावच्या ग्रामस्थांचं आणि ज्येष्ठ मंडळींचं या ठिकाणी मत आहे. भीमाशंकर टाइम साठी किशोर वाघमारे, घोडेगाव.